तोसते मराठी, हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी। सुरेश भटांनी लिहिलेल्या अभिमान गीताच्या या ओळी मराठी भाषा दिनाच्या दिवशी तुम्ही स्टेटसवर ठेवल्या असतील कदाचित, कारण हल्ली आपली मराठी अस्मिता फक्त मराठी दिनाच्या दिवशी पोस्ट, स्टेटस आणि रील्स पुरती मर्यादित झाली आहे। आजच्या सोशल मीडियाच्या पिढीला कदाचित हे माहीत नाही की भाषावार प्रांत रचनेच्या नंतर मराठी माणसाला आपली मुंबई मिळवण्यासाठी, आपली मराठी भाषा टिकवण्यासाठी किती संघर्ष करावा लागला। 106 जणांना आपलं रक्त सांडावं लागलंय। उंच इमारतींची मुंबई उभी करण्यासाठी तिच्या पायाखाली घाम गाळावा लागलाय। त्यानंतर कुठे मुंबईसह महाराष्ट्राचा मंगल कलश आपल्या या मातीत आला, आपल्या हाती आला। त्यानंतरही मुंबईनं सगळ्यांना सामावून घेतलं, इतर भाषकांना आपलंच केलं। त्यामुळे या मुंबईत अवघा भारत गुण्या गोविंदानं नांदतोय, नक्की याचा अभिमान आहे। पण अनेक पाहुण्यांना पोचणारी मराठी आपल्याच घरात हाल सोसती अशी परिस्थिती आहे। कारण मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होतोय, त्याला सांस्कृतिक बंधनं घालून अनेक सोसायट्यात प्रवेश नाकारला जातोय। त्यात आसऱ्याला आलेले पाहुणेच स्वतःला मुंबईचे मालक समजू लागले। मराठी आमची अस्मिता आहे, मुंबईच महाराष्ट्राचं मस्तक आहे, अशा मुंबईत मराठी आलीच पाहिजे, असं काही नाही असं म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी वक्तव्य केलं आणि नव्या वादाला तोंड फुटलं। त्यांनी मराठीला दुय्यम ठरवलंय का? इतरांना सामावून घेणं मराठी माणसाचं चुकलं का? मराठी माणसाच्या सहिष्णुपणाचा गैरफायदा घेतला जातोय का? मुंबईतल्या घाटकोपरची भाषा गुजराती म्हणत आमच्या जखमेवर मीठ सोडलंय का? हे सगळे खेळ मराठी माणसानं गपगुमान पाहायचे का? सवाल अनेक आहेत, या सगळ्याबद्दलची चर्चा, पण त्याआधी बघूया भैयाजी जोशी नेमकं म्हणाले का। मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या त्या भागाची काही भाषा असते। त्या घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे। गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे। त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही। खरं तर या वक्तव्याच्या नंतर टीका झाली, वाद झाला, अनेक प्रतिक्रिया उमटल्या। सभागृहात सुद्धा त्यावर मुख्यमंत्र्यांना बोलावं लागलं। त्यानंतर पुन्हा भैयाजी जोशी आले, त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण ते जे बोलले ते मात्र पुन्हा पुन्हा होतंय, अनेक लोकांकडून होतंय, त्याच्याबद्दलच्या अनेक घटना होत आहेत। म्हणून हा मुद्दा चर्चेला घेणं गरजेचं आहे। या सगळ्यातून काही मूलभूत सवाल उपस्थित झालेले आहेत, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। हे सवाल कुठले आहेत? आज बडे मुद्देच्या माध्यमातून आपल्याला त्याची चर्चा करायची आहे। भैयाजी जोशी 106 हुतात्म्यांचं बलिदान विसरलेत का? मुंबईची एक भाषा नाही असं म्हणणं याचा अर्थ नेमका काय, जरा त्यांनी महाराष्ट्राला समजून सांगायला हवं। इतर भाषा मराठीच्या उरावर बसतायत का, हा सवाल सुद्धा आज आपल्याला चर्चेला आणायचा आहे। आपण सहिष्णू झालो, सगळ्यांना सामावून घेतलं, पाहुणे पोचले, मराठी माणसांच्या गालावर ही सगळी चपराक आहे का? आणि हे मराठी माणसांनी सहन करावं का? मराठी माणसांच्या सहिष्णुतेचा या निमित्तानं गैरफायदा घेतला जातोय का? याच महाराष्ट्रात, याच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी प्रवेश सुद्धा नाकारला जावा, घरं नाकारली जावीत। मुंबईत मराठी शिकण्याची गरज खरंच नाही का? चालतं का इथं सगळं? जर दक्षिणेतली राज्य भाषा युद्ध करायला तयार आहोत असं सांगत असतील, तर मग आम्ही हे सगळं सहन करायचं का? मुंबईच्या पोटात मिनी गुजरात बनवण्याचा हा डाव आहे का? प्रश्न अनेक आहेत। मग या सगळ्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आज मान्यवर पाहुण्यांची जणू जंत्रीच आहे। माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी ज्यांनी आज खरं तर एक अशी परिस्थिती होती की भाजपची सुद्धा अडचण झाली, भैयाजी जोशी यांची अडचण झाली, त्यांना सारवासारव करावी लागली, पण ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते मात्र त्यांच्या बाजूने उभे राहिले। कायदेतज्ञ ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते स्टुडिओत माझ्यासोबत आहेत। माझ्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी स्टुडिओमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर आहेत। ताई, तुमचंही स्वागत आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते युवराज मोहिते जोडले गेलेले आहेत। युवराजजी, तुमचंही स्वागत। शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी आहेत। शायनाजी, तुमचं स्वागत।
आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि खरात गटाचे RPI खरात गटाचे प्रमुख सचिन खरात सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत. या चर्चेची सुरुवात मला खरं तर किशोरीताईंपासून करायची आहे. ताई, भैयाजी जोशी जे बोलले की मुंबईमध्ये मुंबईची एक कुठली भाषा नाहीये, याकडे आपण असं पाहायचं मुंबई बहुभाषिक आहे, आता मुंबई मराठी माणसाच्या हातून निसटून चाललेली आहे, याकडे कसं पाहायचं की हा मराठी माणसाचा अपमान आहे, पाहायचं कसं? खरं म्हणजे महाराष्ट्राला मुंबई आणि मुंबईत असलेली महाराष्ट्र हे दोन्ही प्रांतवार भाषा ज्या तयार झाल्या त्याच्यामध्ये मराठी भाषा, मग आपण आजही मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या असं आपण केंद्र सरकारकडे वारंवार मागतोय आणि त्याच्या प्रोसेस सुरू झालेत असं सांगितलं जात आहे. आणि या पद्धतीने म्हणजे आज संघाचे जे खरंच मोठे नेते आहेत ज्यांचं जोशी साहेब, त्यांनी जे वाक्य बोलले आहेत त्यातला शेवटचा पॉईंट खरा महत्त्वाचा आहे. ती भाषा तुम्ही शिकलीच पाहिजे किंवा केलीच पाहिजे ही गरजेचं नाही, याच्यावर जास्त आक्षेप आहे. कारण मुंबईत सर्व भाषिक राहतात, प्रत्येकाच्या आपल्या भाषेवरती त्यांचं प्रेम आहे. पण आपण आपल्या महाराष्ट्र प्रांत भाषेनंतर तयार झालेला मराठी म्हणजे आपल्या सगळे जर देवाधर्मांचं सगळ्यांचं बघितलं तर संस्कृत आणि मराठी ही खरं आपली भाषा आहे मराठी. आणि त्या मराठी भाषेबद्दल अशा पद्धतीने शेवटचं जे वाक्य की ते शिकली पाहिजे, काही गरजेचं नाही वगैरे, हे म्हणणं अतिशय चुकीचं झालेलं आहे. ठीक आहे, त्याच्यावर तुमचा आणि आक्षेप आहे. त्याच्यामुळे संपूर्ण आज महाराष्ट्र मुंबई खवळून उठली आहे. ठीक आहे, मला या चर्चेमध्ये युवराज मोहिते यांना आणायचं आहे. ज्या प्रकारे आज भैयाजी जोशी यांनी वक्तव्य केलं, हे वक्तव्य मराठी माणसाचा अपमान करणार आहे अशी मांडणी विरोधकांकडून केली जाते. तुम्हाला कुठल्या मुद्द्यात असं वाटतं की हा नेमका मराठी माणसाचा अपमान झालाय? प्रश्न असा आहे की हा नुसता अपमान नाही, ही प्रत्येकाला लगावलेली चपराक आहे. आणि पुन्हा हे सांगणं पण आहे की तुम्ही आता यासाठी तयार राहा, वारंवार तुमचे असे अपमान होणार आहेत, तुम्हाला आम्ही मारणार आहोत, तुम्हाला थोबडीत लगावणार आहोत. आणि याची मला असं वाटतं ही काही पहिलीच गोष्ट नाहीये. आता किशोरीताई म्हणाल्या की ते म्हणाले की भाषा शिकलीच पाहिजे, असं काही नाहीये. याच्या आधी मुंबई तुमची भांडी घासा आमची, हा प्रयोग झालेला आहे. आणि ह्याच प्रयोगाचा आता पुढे असं आहे, महाराष्ट्राची लचके तोडण्याचं काम, महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचं काम, ही एक आता पुढची मोहीम आहे. आणि या मोहिमेचा हा एक भाग आहे. खरं तर काही गरज नव्हती, पण पद्धतशीरपणे ही मोहीम राबवली जाते. आणि त्यातला मुंबई आपल्याला कशी गिळंकृत करता येईल, सगळे रस्ते मुंबईतनं गुजरातीकडे जाणारे, सगळ्या बुलेट ट्रेन पहिली तिथून काढलेली आहे. हा एक, हे बघा, आपल्याला असं वाटतं की हा फक्त मराठीचा अपमान आहे. मराठीचा अपमान नाही, ही मराठी आणि मुंबई याच्या अस्मितेचाच प्रश्न नाही, तर मुंबई वेगळी करण्याचा प्रश्न आहे. आणि त्याचा पहिला लचका म्हणजे पहिल्यांदा असं झालंय की घाटकोपरची भाषा वेगळी, म्हणजे मुंबईचा हा एक लचका तोडलेला आहे. आणि त्याची ही मुहूर्तमेढ या भैयाजी जोशींनी केलेली आहे. भैयाजी जोशींचं राजकारण जे आहे ते दोन पद्धतीने मला असं वाटतं की एका बाजूला गुजरातमधून ते गुजरातचे प्रभारी होते आणि त्यांना कशा पद्धतीने बाहेर पडावं लागलं तिकडे, त्यांची ती सीडी आली होती, ते सगळं प्रकरण आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आणि कसं अपमानित होऊन त्यांना यावं लागलं. आणि त्याच्या मागे ऐका ना, हे मी याच्याबद्दल सांगतोय तुम्हाला. हे यांनी जे केले ते जे जोशी आहे त्या जोशींचे कारनामे, या जोशींनी याचं काढून बघा. मी आता ते नेटवर ते पाहत होतो म्हणून मी त्यात जात नाही, पण गुजरातला आपण मोठं केल्याने आपण मोठं होऊ, या पद्धतीचा हा एक त्यांचा एक पहिला प्रयत्न आहे. दुसरा प्रयत्न त्यांचा जो असा आहे की जी एक मोठी मोहीम आहे त्या मोहिमेला त्यांनी सुरुवात केलेली आहे, ठळकपणे सुरुवात केलेली आहे की इथल्या घाटकोपरची भाषा ही मराठी नाहीये आणि मराठी शिकलंच पाहिजे असं काही नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की मुंबईपासून मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करण्याचा आणि इथली मराठी भाषा जी आहे या भाषेला नख लावण्याचा हा प्रयत्न आहे.
मला असं वाटतं की आपण मराठी भाषेवर पत्रकार म्हणून ही आपली रोजीरोटीची भाषा हो. आहे. या भाषेने आम्हाला केवळ रोजीरोटी नाही दिली, अस्मिता दिली आहे, ओळख दिलेली आहे. आणि जगात आपण आता जागतिक साहित्य संमेलन करतो. आता पु ल देशपांडेंचं परवा हे झालं, त्या अकादमीचं उद्घाटन. पुलंचा फोटो कुठे आहे बघा, बाकीचे फोटो बघा केवढे मोठे आहेत. यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. पुलं ही आमची अस्मिता आहे, कारण भाषा ही त्यांनी फुलवलेली आहे. भाषा ही इथली जी आपली ओळख असेल तर या भाषेला नख लावण्याचं काम दिवसाढवळ्या होतंय आणि त्याचं समर्थन केलं जातंय. मला याचं सगळ्यात जास्त दुःख होतं. ठीक आहे, आणि दोन विरोधी मतं मी याच्यावरची घेतली. मला सत्ताधाऱ्यांना त्याच्याबद्दल विचारायचंय. आणखी 2 वेगळी मतं मला त्याच्यात पुन्हा आणायची चर्चेमध्ये. मी आता केशव उपाध्ये यांना विचारणार आहे. केशवजी, ठीक आहे, तुमच्या विचारधारेतून आलेले आहे ते, आणि एखाद्या गुजराती कम्युनिटीच्या समोर तुम्ही बोलताना त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करणं, त्यांच्या भाषेबद्दलचा उमाळा येणं, हे इथपर्यंत ठीक आहे, कारण ते कोर वोटर आहेत, तुमचे मतदान मिळवायचं आहे, महानगरपालिका पुढच्या काळात आहेत. पण हे करत असताना मराठीचा अपमान होतोय, हे टाळायला हवं. सगळ्यात पहिल्यांदा मी इथे काँग्रेसचे प्रवक्ते बसले, युवराज मोहिते, तुम्ही पत्रकार आहात, थोडा अभ्यास करून आला पाहिजे. किंबहुना संघ प्रचारकांची जीवनशैली काय असते हे थोडं माहिती पाहिजे. मी काहीतरी विधान केलं म्हणून मी मोठा होईन. भैयाजी जोशी हे संघ परिवारातलं, समाजामधलं अत्यंत मोठं तपस्वी आणि त्यागाचं मूर्ती असलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे मी त्यांना असं वाटलं की मी असं गुजरातबद्दल विधान केलं म्हणजे मी मोठा होईन असं म्हणणं अत्यंत बालिशपणाचं विधान होतं. आणि मुळात तुम्ही जे जोशीचा उल्लेख करताय ते हे जोशी नाहीत. किंबहुना मला म्हणजे तुम्ही काँग्रेसमध्ये गेल्यापासून तुमच्यातला पत्रकार संपला का असा माझ्यासमोर खरंच मला प्रश्न पडलाय. कारण थोडीशी माहिती घेऊन थोडं बोललं पाहिजे. एक मिनिट मी बोललो नाही, आता युवराज मध्ये बोलू नका. पहिल्यांदा चुकीच्या फॅक्ट्स इथे ठेवू नका. एक मिनिट आता ऐकून घ्या. 1 मिनिट युवराज जोशी, आता युवराज थांबा तुम्ही. आता युवराज मध्ये बोलायचं नाही, मध्ये मला बोलता आलं असतं, मध्ये तोडता आलं असतं. ही भाषा नाही. माझं आता मला बोलू दे. चुकीचं बोलायचं, मूर्खपणाचं बोलायचं, ही भाषा मध्ये तुम्हाला वेळ देतो युवराज, मी तुम्हाला वेळ देतो. 1 मिनिट. चुकीचा तद्दन खोटा बोलायचं हे बंद करा. मला बोलू द्या मुद्द्यावरती. मत असं आहे की ज्या मराठी भाषेबद्दल तुम्ही आज बोलताय मराठी भाषेबद्दल, हे मगरीचे अश्रू आहेत. त्या ठिकाणी उभाठाचे बसलेत, काँग्रेसचे बसलेत. मगाशी विलासनी शब्द वापरला की 106 हुतात्मे झालेत. हे हुतात्मे कुणी केले? काँग्रेसनी 106 हुतात्मे महाराष्ट्रासाठी केलेत. आणि आज तुम्ही मराठी भाषेबद्दल अश्रू डाळताय. मगरीचे अश्रू आहेत हे. या उद्धव ठाकरे, मला थोडं आठवू द्या, मी आता फार लांब जात नाही उद्धव ठाकरेंबद्दल. मी 24 मे 2024चं उदाहरण देतो. 12 मेचं लोकसभा निवडणुकीतलं चितागाव कॅम्पमध्ये भाषणाला गेले ते उद्धव ठाकरे. भाषणाची सुरुवात काय केली? मैं मराठी में भाषण करू या हिंदी में भाषण करू? लोक म्हणली हिंदीत भाषण करा. उद्धव ठाकरेंनी पुढचे 15-20 मिनिटं हिंदीत भाषण केलं. का हो? चितागावच्या याच्यात कॅम्प समोर कुठलं पब्लिक होतं म्हणून तिथे मराठीचा अभिमान तुम्हाला सोडावासा वाटला? तिथे मराठीचा अभिमान नाही आला. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी विषय बघितलाच नाही. तुम्ही खोटे आहात मराठी भाषेबद्दलचे. तुमचे मराठी भाषेबद्दल तुम्ही मगरीचे अश्रू ढाळताय. मराठी भाषेचं जर नुकसान केलं असेल तर त्याला कारणीभूत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 1 मिनिट आता ताई अंगावर मुद्द्यावर येऊ नका. मुद्द्यावर बोलू द्या ना ताई. कशासाठी खोटं बोलताय? ताई बोलले नाहीत का उद्धव ठाकरे? सांगा. मुस्लिम समाजासमोर उद्धव ठाकरे बोलले नाहीत का? त्यांना मराठी भाषेत बोलता आलं नाही तिथे मला सांगा. साधा प्रश्न आहे माझा. मराठीचा अभिमान आहे उद्धव ठाकरेंना. आयुष्यात कधी पुस्तकाचं प्रदर्शन केलं नाही उद्धव ठाकरेंनी. राज ठाकरेंबद्दल मला अभिमान आहे. त्यांनी पुस्तकाचं प्रदर्शन केलं. उद्धव ठाकरे काय केलं मराठी भाषेमध्ये मला सांगा. इथे उर्दू भाऊ उद्धव ठाकरेंनी बांधायचा निर्णय घेतला मुख्यमंत्री असताना. मराठी भाषेसाठी उद्धव ठाकरेंनी केलं 4 गोष्टी कृपया सांगा. मग मराठी भाषेबद्दल बोलाल या. मराठी भाषेबद्दल तुम्ही जे बोलताय ते मगरीचे अश्रू आहेत. काँग्रेससोबत बसता. ज्या काँग्रेसने मराठी माणसावरती गोळीबार केला त्यांच्यासोबत जाऊन बसता तुम्ही. तुम्हाला लाज नाही वाटत? त्यांचे 106 हुतात्म्यांच्या गोष्टी करता. पण विषयावर शिवसेना होती कुठे? हा पहिला प्रश्न आहे माझा. केशवजी, त्यांना मी विचारतो ते मटेरियल सुद्धा माझ्याकडे. तुम्ही सांगा, आज खरंच महाराष्ट्र मुंबईमध्ये मराठी शिकण्याची गरज नाही का केशवजी? नाही, मी 100% मी येतो त्याच्यावरती. मला मध्ये मध्ये बोलता येते. असं आहे की मुळामध्ये माननीय देवेंद्रजींनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये, आणि ही भारतीय जनता पार्टीची भूमिका, ही सरकारची भूमिका आहे, महाराष्ट्रामध्ये मराठीचा सन्मान, मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे.
त्याच्याबद्दल दुमत बागायचं कारण नाही, किंबहुना भैयाजी जोशी यांनी सुद्धा तेच सांगितलंय. पण त्या निमित्ताने या खरं आता विश्लेषण केलं पाहिजे. मराठी भाषेसाठी सगळा अभिजात दर्जा कुणी दिला? या सरकारने दिला, पंतप्रधान मोदीजींनी दिला. इतकी वर्ष काँग्रेस सरकार होतं, का नाही दिला गेला याच्यामध्ये? त्यामुळे काँग्रेसनी तर बाताच करू नये. जिने 106 बळी घेतले काँग्रेसनी मराठी भाषिकांचे, त्यांनी मराठी भाषेतलं बोलावं. ठीक आहे, मी उत्तर घेतो, मी लगेच उत्तर घेतो. ज्या ठिकाणी मी उत्तर घेतो, त्यांना पण संधी दिली पाहिजे. उद्धव ठाकरेंचे खासदार प्रियंका चतुर्वेदी किती मराठी वाचू शकतात मला सांगा जरा. त्यामुळे मराठी भाषेबद्दल यांनी खोट्या गोष्टी बोलू नयेत, चुकीच्या गोष्टी बोलू नयेत. मराठी भाषेचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे, पण मुळामध्ये त्यासाठी प्रामाणिक मी एक छोटीशी कमेंट करतो. तुम्ही त्यांच्यावर आरोप केलेत म्हणून शिवराजजी तुम्ही उत्तर द्या तुमच्यावरच्या आरोपाचे. मला शहाणे एनसीकडे बघा, प्रश्न असा आहे की ज्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, संयुक्त महाराष्ट्रासाठी जे हुतात्मे गेले, त्या हुतात्म्यांना कोण जबाबदार आहे सगळं माहिती आहे. आणि त्याच्यासाठी ऐका, पुढे ऐका, त्यासाठी माफी मागितलेली आहे. काँग्रेसने माफी मागितलेली आहे, काढून बघा. दुसरी गोष्ट अशी आहे, माफी मागितली म्हणजे 106 हुतात्म्यांचं संपलं बलिदान? 106 हुतात्म्यांचं बलिदान संपलं का माफीवरती? युवराज मोहिते, आता मला उत्तर द्या. काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये ज्या काँग्रेसने 106 मराठी काँग्रेसला मोदीजी पंतप्रधान का काँग्रेस कार्यकाळ झाला नाही? तुम्ही माफी मागणार का या सगळ्या वक्तव्याबद्दल? मराठी माणसाची भावना दुखावली गेली आहे. हे नाही केलं. भैयाजी जोशी माफी मागणार आहेत का? माफी मागावी त्यांनी. ते माफी मागणार आहेत का? ऑलरेडी भैयाजी स्पष्ट केलं. मुळामध्ये 106 बलिदान तुम्ही रक्त सांडलं मराठी माणसाचं, त्याच्याबद्दल बोला. युवराज मोहिते माफी मागितली. मुळामध्ये महाराष्ट्राचं 106 अमृत जो आहे, 106 भैयाजी जोशींनी माफी मागावी केलंय, त्याची किंमत तुम्ही काय मोजताय? त्याच्याबद्दल काय करताय मला सांगा. ठीक आहे. एक मिनिट, मराठी माणसाबद्दल मी दोघांनाही थांबवतोय. मला या चर्चेमध्ये शहाणा एनसी यांना आणायचंय. शहाणाजी, तुम्ही खूप असं एकदम भाषणांमधून सांगत असता तुमचा पक्ष आम्ही ओरिजिनल शिवसेना आहोत. आता ह्या ओरिजिनल शिवसेनेची काय भूमिका आहे भैया जोशी यांच्याबद्दल? तुम्हाला राग आलाय का? कारण शिवसेनेला खूप राग येतो असं मराठी माणसाच्या बद्दल काही विरोधात बोललं तर. बघा, पहिल्यांदा तर मला काँग्रेसचे प्रवक्ताला सांगायचंय, तुम्ही माहिती करा की आदरणीय भैयाजी जोशी आहे कोण आणि संजय जोशी आहे कोण. आदरणीय भैयाजी जोशीने जे वक्तव्य केलं, त्यांचे व्यक्तिगत रायमत असू शकतो. मला गर्व आणि अभिमान आहे की मी मराठी शिकले तर 2-3 वर्ष झाले मला, परंतु प्रयत्न करते, बोलते आणि अभिमान आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठी नक्कीच बोलायचं. 2 राय मत नाही ह्याच्यावरती. परंतु भारतची विशेषता आहे अनेकतामध्ये एकता. आणि तुम्ही बघितलं की तामिळनाडूमध्ये असो तर तामिळच्या गर्व आहे, संस्कृतच्या बोलणं केलं तर संस्कृतचे जे इतिहास आहे, आणि मराठी म्हणून हे भैयाजी म्हणायचं कोशिश करत होते की मुंबई सिटीमध्ये तुम्ही बघितलं तर वेगळं भाषाचा उपयोग नक्कीच आहे. आता तुम्ही मला विचारले विलासजी, तर मी बोलते इंग्लिश, हिंदी, मराठी आणि गुजराती. परंतु मला गर्व आणि अभिमान आहे की माझं महाराष्ट्रामध्ये मराठी नक्कीच दर एकला शिकाय. निषेध तर करा, जरा निषेध तर करायला पाहिजे का नाही? आणि प्रयत्न किती साधी आहे बघा. शहाणाजी, गोष्ट किती साधी आहे बघा. तुम्ही शब्दातून नाही, तुम्ही कृतीतून बोलताय. कृतीतून काय बोलताय? तुमची मातृभाषा आज मराठी नसताना तुम्ही मराठी शिकलात. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे मराठी शिकणं गरजेचं वाटलं तुम्हाला, बरोबर आहे? मग ते का असं म्हणतायत की गरज नाही? परंतु त्यांची एक व्यक्तिगत रायमत असं असू शकतो की मुंबईमध्ये लोक हिंदीमध्ये बोलतात, इंग्लिश मध्ये बोलतात, गुजरातीमध्ये बोलतात, मराठीमध्ये बोलतात. ते आमचं रायमत नाही, त्यांचं रायमत आहे. परंतु अनेकतामध्ये एकता आहे की नाही? आज जेव्हा प्रधानमंत्री हिंदी आणि हिंदी भाषाच्या महत्वाचं सांगतात सगळ्यांना, तर तामिळनाडूमध्ये जे रेझिस्टन्स आहे ते पण एक विवादचा मुद्दा आहे की नाही? हे निषेध करणार आहेत की नाही भैयाजी जोशीचा? अरे तुमचं
अरे तुम्ही फक्त तुमचे तुष्टीकरणची राजकारण करा. पण निषेध तुमचे करा ना जे तुम्ही. सहयोगी पार्टनर्स आहेत तुम्ही ते तर निषेध करा. हिंदुत्वालाच गोल गोल विसरले, बोलताय तुम्ही. निषेध करा. हिंदुत्वालाच विसरले आणि तुम्ही मोठं मोठं बोलणं इकडे करतात. तुम्ही गोल मला बोलताय. वाटते निषेध की करा, तुम्ही निषेध. पहिला अभ्यास करा की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे काय, आदरणीय भैयाजी तुम्ही किती जोशीचे वर्ष आहात ट्रॅक रेकॉर्ड राष्ट्रीय काय संघात? आहे. ठीक आहे, अरे वैयक्तिक बघा, म्हणजे बघा, आपण बघा, मुद्द्याची हे चर्चा करतोय. व्यक्तिगत मला स्पर्धा नाही. मला 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 या व्यक्तिगत चर्चेमध्ये स्पर्धा नाही. दोन अजून आम्ही नव्या गट पाहुण्यांना करतात आणायचंय. आमच्या मराठी ऍडव्होकेट भाषेच्या गुरुरत्न सदावर्ते आणि आता आपल्या गट सोबत करतात आहेत. लोकांना. सदावर्ते साहेब, तुम्ही अचानकपणे आज भैयाजींच्या समर्थनात का आलात? तुम्ही मराठी आहात, तुम्ही मराठी बोलता, मराठीमध्ये काम करता, ह्या मराठीवर तुमचंही पोट आहे. तुम्हाला वाटत नाही मराठी शिकली पाहिजे बाकीच्यांनी सुद्धा इथं? विलास, मुद्दा असा आहे की अर्ध्या हळकुंडानं धुतलेले जे पिवळेपण आहे ना, ते सगळं आजकाल लोक पाजरायला आणि लोकांच्या डोक्यात घालायला पाहतात. विलास, भाषेवर बोलताना आधी भाषेचं ज्ञान अर्जन करावं. मला सांगा विलास, मराठी या भाषेची जननी कोण आहे? मराठी या भाषेची जननी संस्कृत आणि हिंदी आहे. संस्कृत आणि या हिंदी भाषेची जननी कोण आहे? इंडिक आहे. कुठून काढलं तुम्ही? कुठून काढलं? तुम्हाला याचा अर्थ तुम्हाला अभ्यास मराठी नाही. अभिजात भाषा आहे. नाही, मराठी सीता, अभिजात हे बघा, भाषा आहे. तुम्ही असं काहीतरी बोलून एखाद्या गोष्टीचं भांडवल, मी तुम्हाला पुरावे देतो ना. पुन्हा मराठीचा पुरावे, अपमान तुमचा करताय. मोबाईल ओपन करा, तुम्हाला पुरावा दिलेला आहे विलास. गुगलवरून येतं का गुगलवरून व्हॉट्सअपवरून? नाही, तुम्हाला स्वतंत्रपणे पाठवलेले हा. आहे. स्वतंत्रपणे पाठवलेले आहे, तुम्ही वाचून घ्या. आणि आता ऐका, मी ऐकायचं- कदापि हे मान्य तुम्ही करायला तयार ऐकू नाही नका, की तुम्ही हिंदी मान्य मराठी करू भाषेची नका. जननी आहे. तुम्ही हिंदी मान्य कशी काय करण्यावरून जननी असू ठरत नाही. शकते? तुम्ही मान्य करण्यावरून ठरत नाही. हिंदी मराठीची जननी. हिंदी ही संस्कृत आणि मराठीला हिंदी अभिजात भाषेचा तुमचं दर्जा अज्ञान मिळाला. आहे विलास, तुमचं अज्ञान आहे. मी काय करू शकतो तुमच्या अज्ञानासमोर? नारळ फोडून कमाल आहे. तुम्हाला ते अरे समजणार कमाल नाही. आहे. त्याच्यासाठी अरे. तुम्हाला ज्ञान अर्जन करावं लागेल. नाही, तुम्हाला मी मी मान्यच सांगतो, करायला तुम्ही तयार नाहीये. ऐकून घ्यायची जर तयारी नसेल तर नाही, चुकीची गोष्ट तुम्हाला कशी मान्य करायची? अज्ञानी माणसासमोर डोकं फोडलं तरी चालणार नाही, परंतु तुम्हाला आज ऐकून घ्यावं लागेल. चुकीचं कसं ऐकणार? चुकीचं नाही, सत्य सांगतो. ते ठीक आहे, आता- एकदा मला त्यांच्याकडे युवराजी ऐकलं तुम्ही ते काय म्हणतायत? आता नाही, ऐकून हे जाऊया. संस्कृत आणि अत्यंत हिंदी. चुकीचं आहे. संस्कृत आणि हिंदी मराठी- मराठी भाषेची जननी आहे. या आमची व्यवसायाची भाषा आहे. मराठी भाषेचा उगम हे मराठी काय भाषेत थांबा, ऐका, नाही, ताई काय हे- म्हणताय? नाही. विलास, मराठी ऐकून घ्या, थांबा, ज्ञानात भर घालून घ्या. त्याच्यावर बोलू नका. ते तुमचं काम नाहीये. ते बोलू नका तुम्ही. मराठी अभिजात मोहिते, आहे. राहू द्या, तुम्हाला दोन जोशीतला फरक कळत नाही. तुम्ही फक्त ब्रेडला की नाही जाम लावू शकता. त्याच्या बाहेर काँग्रेसांकडून आम्हाला भाषा शिकण्याचं आणि भाषावर प्रांत रचण्याचं ऐकायची गरज नाही. पण म्हणूनच आम्ही मराठी बॅरिस्टर भाषेला प्रांत आम्ही रचण्याची बॅरिस्टर भाषा गांधीवाले नाही झाली आहेत. ना. आम्ही जे आहोत संविधानवाले आहोत. अहो, पण त्यांचं ऐका तरी ते काय म्हणतात? समजलं का? त्यांचं तुमच्याकडे ऐकायला तुम्हाला ते काय म्हणतायत? कोण दोषी कोणत्यात हे सांगण्याचं तुमच्यामध्ये तारतम्य नाही. स्वतःला पत्रकार म्हणून घेता. नाही एक मिनिट संविधानाने तो अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. तो आता केंद्र सरकारने मान्य केलेला आहे. याच्या आधी इतके अभिजात भाषेसाठी लढाई झालेली आहे. त्यामुळे त्या मराठी भाषेचा तुम्ही परत अपमान करू नका. एक भैयाजी जोशींनी केला, आता तुम्ही परत त्याचा अपमान करताय की मोहिते, तुम्ही एवढे शहाणे झाला नाहीत किंवा शहाणे नाहीत. नाही, वैयक्तिक तुमच्याकडून मान आणि अपमान तुमच्या इतके शिकण्याची आम्ही गरज शहाणे नाही. नाही. तुम्ही त्या तुमच्या काँग्रेस इतके हाऊस शहाणे मध्ये नाही. जाऊन सांगा, येथे नाही चाले. इथे डिबेट आयडिओलॉजिकल करायची तयार आहे. इथं अरे, भावनिक मराठी भाषेचा करून अपमान करताय TRP होऊ तुम्ही. शकतो, ठीक पोट आहे, भरलं ठीक आहे. जाऊ ठीक शकतं. आहे, भाषेबद्दल ठीक आहे, चुकीचं ठीक आहे. माहिती मी देत आहे. मी त्याच्याबद्दलच हे करतो. आपण त्याच्यावर स्वतंत्र डिबेट करू. मराठीची हा. जननी हिंदी आहे की नाही Exactly. त्याच्याबद्दल. बरोबर. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला यावं लागेल त्या डिबेटला. तुम्हाला सांगावं लागेल. आताच तुम्ही विचारून घ्या माझ्या बाजूच्या पॅनलिस्टला, संस्कृत ही मराठींची जननी नाही. आहे की नाही, आणि संस्कृतच्या नाही, पुढे जाऊन नाही. विचारा कोणत्या भाषेची तुम्ही- कोण जननी आहे. ठीक आहे, त्याच्या मी मुद्द्यावर या. तुम्ही समर्थन का करता ह्या मुद्द्याचं? सांगतो. अहो, भाजप समर्थन करायला तयार नाही तिथं. सांगतो, कारण- शिवसेना तयार कर. तुम्ही समर्थन कसं काय करता भैयाजीचं? तुमचा जर संपला असेल प्रश्न तर सांगतो. एक लक्षात घ्या, माननीय भैयाजी जोशी यांचं जे कार्य आहे हे ऋषी तुल्य आहे. आणि त्याच्यामुळं त्यांचं जे चिंतन आहे 60 वर्षापेक्षा जास्तीचं आहे. आणि हे सगळं असताना तुम्हाला मला सांगायचंय, सत्य संविधानिक दृष्ट्या बोलणं हे कधी अपराधिक नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने
29 जानेवारी 2025 मोहिते तोंडाला हात लावायचा आणि ऐकू नाही घ्यायचं आता. 29 जानेवारी 2025 तन्वी विरुद्ध गोयल नावाच्या सुप्रीम कोर्टच्या फुल बेंचनं सांगितलंय की आता तुम्हाला डोमिसाईल डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. मी जर इतर राज्यातून आलो तर तुम्हाला मला बोलण्याची सक्ती करण्याची तसदी तुम्ही करू शकत नाही. यानी हे डंके की चोट पे वाचून दाखवतो. वी आर ऑल डोमिसाइल्ड इन द टेरिटरी ऑफ इंडिया. वी आर द ऑल रेसिडेंट्स ऑफ इंडिया. सक्ती नाही. तुम्हाला मराठीची मळमळ कशासाठी? तुम्हाला मराठीची मळमळ कशासाठी? एवढी एलर्जी कुठली मराठीची तुम्हाला? मळमळ नाही तर तुमच्या औलादी तुमच्या लेकरं मराठीच्या शाळांमध्ये का टाकले नाही? का तुम्ही बॉम्बे स्कॉटिश मध्ये टाकता? किती लीडर आहेत आज पॅनल वरले जे मराठी शाळेत त्यांचे लेकर आहेत? सांगा मला हात वर करून. अरे स्वतःच्या लेकरं तुम्ही IBDP मध्ये, स्वतःचे लेकरं तुम्ही कॉन्व्हेंट मध्ये शिकवता आणि सामान्य गरीब कष्टकऱ्यांना म्हणता की तुम्ही मराठीत शिका. काही लोक असतील 10%, 2%, 5% की जे मराठी शाळेत आपल्या मुलांना टाकत असतील. पण मी नावं देऊ शकतो लीडर लोकांचे, त्यांच्या औलादी कुठे शिकल्यात ते. ठीक आहे. मला एक मुद्दा तुम्हाला शांतपणे मला सांगा. आज मुंबईमध्ये एक घाटकोपर नावाचं ठिकाण आहे. तिथे मोठ्या संख्येनं गुजराती समाजाची संख्या आहे. असण्याबद्दल काही दुमत नाहीये. तर मुंबई ही मराठी जनांची आहे ना, मग घाटकोपरची भाषा गुजराती हे काय? विलास, सगळ्यात अगोदर तर मी तुमचा निषेध करतो. कारण मुंबई ही मराठी जनांची आहे, असं भाषेवर आधारित कोणत्याही जनांची नाहीये. भाषेवर प्रांत रचना झाली आहे. विलास, ऐकायची तयारी नसेल, कळते समजतेवर जर बोलणार असाल तर सोडा. स्टेट अँड मायनॉरिटीज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखित पुस्तकाचा पेज नंबर, पॅरा नंबर सांगू शकतो. आंदोलन का केली? मग आपण जे अभिजात दर्जा मुंबईचा मराठी भाषेचा का मागतोय याचं पण उत्तर आलं पाहिजे. ते उत्तर देतो ताई, ते उत्तर देतो. आपण का मागतोय? अभिजात, एक लक्षात ठेवा, भाषा ही समजण्याचं तंत्र आहे. भाषा ही मुघली प्रमाणे स्ट्रेच करण्याचं आणि राजकारणाच्या चुलीवर भाकरी भाजण्याचं एक काय म्हणतो इराद्यानं काम करणारा फॉर्म्युला असू शकत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला मी परत सांगतो की या देशामध्ये कोणत्याही राज्यातला माणूस कोणत्याही राज्यात जाऊन, मग मुंबई असो किंवा इतरही ठिकाणी जाऊन आपली बोली भाषा, आपला व्यवसाय, आपल्या दुकानामध्ये मी माझ्यासोबत, माझ्या आप्तेष्टांसोबत काय बोलावं, काय बोलू नये हे मी ठरवणार. हे तुमचं जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर आहे की तुम्ही मराठीमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर काढलेली आहे की तुम्ही सचिन खरा त्यांना पटत नाहीये. शासनाची भाषा म्हणजे व्यक्तिगत भाषा असू शकत नाही. मोहिते असे हात केल्यानं काही होत नाही. असलीच पाहिजे. हा सचिन खरा मराठी भाषा ही प्रथम दर्जावर असलीच पाहिजे. मराठीच्यासाठी बलिदान दिले त्यांनी. मला कार्यकर्ता बनायला काय फरक पडतो तिकडे? हा सचिन खरा बोला. खोटेपणा विलास नाही चलेगा. पहिल्यांदा आदरणीय विलास सर, आदरणीय विलास सर 2 मिनिटं घेतो फक्त. आणि हे डंके की चोट पर जे सदावर्ती बोलतात, या सदावर्तीकडे जरा 2 मिनिटांनी येतो, 1 मिनिटांनी येतो. विनंती आपणास. पहिल्यांदा RSS बद्दल बोलतो. RSS ही भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. या RSS ने भारताचा तिरंगा झेंडा गेले कित्येक वर्ष त्यांच्या कार्यालयात फडकावला नव्हता. याच RSS ने अजूनपर्यंत मुद्दा नाहीये ना दादा, आपण संघावर कुठं बोलतो, मुद्द्यावर बोला. मराठी ही माहिती घ्या. मला बोलू द्या. काय चाललंय विलास हे? नाही, मी त्याला सांगितलं आपला सचिनजी, आपला जो मुद्दा आहे मुद्द्यावर बोला, मुद्द्यावर बोला. मी संघावर चर्चा करत नाहीये. मी सांगतो तुम्हाला टू द पॉइंट. वक्तव्य केलेलं आहे. हे जर राज्यभरातून निषेध होत आहे. नाही मी थांबवलं त्यांना. ते बोलताय, मुद्द्यावर बोलताय. ऐकायला शिका. मुळात भारतीय जनता पार्टीच्या या सरकारने आल्या काही कंपन्या, काही ऑफिस गुजरातकडे नेलेली आहे.
की RSS काय करते अशी विधानं करतो, विलास, प्रयोग करत असते. ही प्रयोगशाळा आहे विलास, त्यांची. वाटल ती ऐका बरोबर आहे. उपाध्ये, विलास, काय चाललंय? एक उपाध्ये नाव सांगा, तुमचं पूर्ण खवळलं एक नाही, नाही. नाव सांगा, ऐका. एक खोटं बोलू नका. ऐका हो, चांद्रे ऐका बाबू. ऐका ऐका सचिनजी एक नाव सचिनजी सांगा, मी तुमचं थोडंसं खवळलं, काही तुम्हाला बोलायचं थांबवतो आपलं. सचिनजी विलास, हे सचिनजी असलं खोट्या बाय- मुद्दा आपण बोलतो. नाही 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 मुद्दा मी बोलतो. ते माझं काम आहे मी काय करतो चाललंय? ते वाटेल ते माझं काम आहे बरोबर माझं काम मला करू द्या माझं काम मला करू मुद्दा द्या बोलतो मी, हा मुद्दा बोलतो. मुद्द्यावर बोला. मराठीबद्दल अत्यंत चुकीचं विधान केलेलं आहे. काय त्यांचा चुकीचं विषय वाटलं राज्यभर तुम्हाला होत आहे. ते सांगा काय चुकीचं बोलले ते सांगा मी तेच सांगतोय, त्यांनी जे चुकीचं बोललेलं आहे की मराठी मुंबईमध्ये अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती. काय चुकीचं विधान केलंय? अरे ह्यांची प्रयोगशाळा आहे, जाणीवपूर्वक विधाने करतात. माझं तर स्पष्ट मत आहे, परत एकदा मुंबईला महाराष्ट्रामधून तोडण्याचा डाव आहे आणि सदावर्तेवर येतो. सदावर्तेंच्या त्या पहिल्या वक्तव्याचा निषेध करतो. सगळ्यांनी निषेध केला पाहिजे. हा सदावर्ते याचं मानसिक संतुलन बिघडलं. तुझे हा नुसता वेड्यावाने हसतो. बच्चे शांत हो जा हमारी पाठशाला में पढ़ के हमें सिखाएगा क्या बछड़े चुप शांत हो जा चुप बोला ना तुझे चुप चुप शांत हो जा बछड़े आज तू नहीं बोलेगा नाही नाही चुप हे मान्य नाही नाही नाही, वैयक्तिक कशाला एक मिनिट वैयक्तिक नाही एकेरी नको ऐक पहिलं. हे नाही 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 मी दोघांनाही थांबवतोय दोघांनाही थांबवतोय माझा आवाज तुमच्या दोघांपेक्षा मोठा आहे नाही 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 बडे मुद्द्यामध्ये मी होऊ देणार नाही भाषा मराठी भाषेची चर्चा आहे तर आपण ती तारतम्य पाळलं पाहिजे प्लीज 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 एकेरी नको ऐका हा सदावर्ते चुप. चुप मला तू मराठी काना पद्धत शिकवायचं नाही. गाणं बोलल्यानंतर युवराजी नाही यार हे योग्य नाही उत्तर युवराजी दे. मी युवराजी तुम्हाला विचारतोय खरं तर या सगळ्याचे आता राजकीय परिणाम होऊ शकतील पुढच्या निवडणुकीच्या तोंडावरती म्हणून घुमजाव करण्यात आलं. आपल्याला याचं बेनिफिट खरं तर गुजराती समाजाला खुश करण्याच्या नादात जे बेनिफिट मिळेल त्याच्यापेक्षा नुकसान जास्त आहे अंदाजाला म्हणून पुन्हा घुमजाव केलं गेलं. अगदी परफेक्ट बोललाय की आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की भैया जोशीने जे काय विधान केलंय हे विधान मराठीच्या विरोधात तर आहेच, महाराष्ट्र आणि मुंबईच्या विरोधातही आहे आणि त्यांचा मनसुबा जो आहे ना तो या निमित्ताने उघड झालेला आहे आणि म्हणून ही सारवासारव केलेली आहे. तुम्ही बघा इथे भाजपचे 2 प्रवक्ते आहेत, दोघांनी निषेध केलेला नाही अजून. म्हणजे हे आपल्याला बोचलेलं पण नाहीये की हे जे भैया जोशीजी बोलले की गुजरात याची जी भाषा आहे घाटकोपरची ती मराठी नाही आहे, हे बोलणं धाडस किती मोठं आहे महाराष्ट्रात येऊन. हे जाऊन तुम्ही गुजरातमध्ये म्हणा की गुजरात एका गांधीनगरची भाषा ही अमुक नाही आहे किंवा तुम्ही दक्षिणेत जाऊन बोला ही भाषा तिकडची नाहीये. माझं म्हणणं आहे याच्यात कोणी अरे निषेध करा ना आधी निषेध करा मराठी माझं म्हणणं आहे निषेध करता का नाही हे चुकीचं आहे ना, निषेध करा. ठीक आहे शहानाजी ते म्हणतात तुम्ही एकदा निषेध तरी करा चुकला असेल तर निषेध लक्षात आलेली आहे एक जण ठीक आहे युवराजी मी विचारतो मराठी समाजात एक मिनिट मी दोघांनाही थांबवतोय प्रयत्न आहे. शहानाजी बोला असं काय होत का शहानाजी हे बोला, डिबेट मध्ये असं काय होत का हे काँग्रेसचे प्रवक्ताला तुम्ही थोडा अभ्यास आणि माहिती द्या. अरे तू अभ्यास कर ना. भाजप एक वेगळा पार्टी आहे, शिवसेना शिंदे गट वेगळा पार्टी आहे. आमचे प्रतिक्रिया तुम्ही विचारात परत 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 मी सांगते की मराठी भाषा साठी गर्व आहे हर एक नागरिक जे महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांना मराठी नक्कीच शिकायचं. परंतु तुम्हाला हेच नाही माहिती की भैयाजी तुम्हाला हेच नाही माहिती की भाजप कोण आणि शिवसेना कोण, तुम्हाला हेच नाही माहिती बलिदान राजकीय नुकसान होणार आहे निवडणुकीच्या तोंडावर हे लक्षात आलं म्हणून गुंजाव झाला. इतकी वेगळं लोकांची प्रतिक्रिया एक प्रजातंत्र लोकतंत्र मध्ये हा बोला नक्कीच केशवजी बोला. असं आहे मगापासून मी विलासी चर्चा ऐकतोय. मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या विषयामध्ये माझा एकच अत्यंत बेसिक प्रश्न आणि मी बोलायला तयार आहे चला पण त्याच्या अगोदर युवराज मला या प्रश्नाचं उत्तर देतील का की मराठी महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये मराठी माणूस सर्वाधिक नुकसान
काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केलं ह्याच्याबद्दल याबद्दल चर्चा युवराज मोहिते करायची असेल बोलायला ना, तयार आहेत तर का? राजकीय चर्चा मी करू. वेग बोलले, मी मुद्द्यावर नाहीये. वेग बोलत नाहीये. उपाध्यक्ष युवराज एक मध्ये कळत नुसती बडबड नाहीये. करायची. नाही, युवराज ही थांब आता, गोष्ट युवराज थांब. मी मध्ये महाराष्ट्राची शांत बसलोय, ज्या आता मला बोलू दे. भाषेबद्दल आपण मुळामध्ये बोलतोय, ऐकून घ्या. मी मुळात एक- असं आहे की आपण महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर बोलत नाही. महाराष्ट्रामधलं तिथे 106 पण तुमचं उत्तराखंड राजकारण पासून चाललंय काढू. का? ठीक आहे, मुंबईमधल्या शेवटची तीन सगळ्या मिनिटं आहेत. सगळ्या केशवजी, जे पहिल्यांदा सांगितलं टाइम येतो काम तुमच्याकडे. करता त्याला काय देशोधडी असं लावायचं नाही, काम नाही, नाही. काँग्रेसच्या युवराजी, कार्यकाळात झालं. युवराजी, याचा युवराजी, निषेध- तुम्हाला पुरेसा याचा वेळ दिला. माफी. युवराज युवराजी, मोहिते तुम्हाला साहेबांनी पुरेसा वेळ दिला. मुंबईच्या होणार. मराठी माणसाला ताई, ताई, देशोधडी एकदा लावायचं त्यांचं काम म्हणणं होऊ द्या, विलासराव त्यांचं म्हणणं काय देशमुखांपासून ऐकूया वेगळे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये झालं. याची माफी मागणार आहेत का याचं मला आता युवराज मोहितेने सांगायचं. काँग्रेसचे आजचे अध्यक्ष माफी मागणार आहेत का याचं युवराज उत्तर सांगायचं. मी भैया जोशींच्या विधानाबद्दल बोलायला तयार आहे. पुढचं नाही अहो, विलासरावांपासून मी सांगतोय ना देशोधडीला ज्यांनी ज्यांनी युवराजी, लावलं, युवराजी, काँग्रेसच्या त्यांचं कार्यकाळात होऊ द्या, झालं. होऊ द्या, मी येतो दुसरं तुमच्याकडे, मला इथं त्यांचं होऊ द्या. आपल्या उद्धव ठाकरेंच्या प्रवक्त्या बसल्यात. त्यांनी मला सांगावं की चिता गावामध्ये हिंदीमध्ये भाषण केलं त्याच्याबद्दल मी उद्धव ठाकरेंबद्दलचा निषेध करते. मी मग ह्याच्याबद्दल जोशींबद्दल बोलायला तयार आहे. सवालच येत मराठी नाही. भाषेचा अभिमान आहे ना हा, फार उद्धव तुम्ही ठाकरेंना. उगाचच कधी आयुष्यात point पुस्तक पुस्तक divert भरवलं का? करताय. पण चिता Divert गावामध्ये करताय. हिंदीचं भाषण उपाध्य करायला वाटलं तिथं एका मराठी भाषण चुकीबद्दल करायचं वाटलं न नाही झालेल्या ते मला सांगा. चुकीचं. डायव्हर्ट नाही माझा मी साधा आता प्रश्न आहे. याच तुम्हाला आज राग आलाय ना सांगितलं ना. भैया नाही, जोशींची नाही, भाषण नाही, पण सांगतो हे- मला. मराठी चिता केशवजी, गावामध्ये केशवजी, हिंदी केशवजी, बोलायला एक मिनिट, सांगायचं. मी त्यांना विचारतो. तुम्ही तर direct हा साधा मराठीवर हे प्रश्न केलंय. आहे. मी विचारतो, मी विचारतो. मला ताईंना पण मराठीचा विचारायचं, अभिमान आहे किशोरी तुम्हाला ताईंना फार मोठा. विचारायचंय. तर त्यामुळे तुमचा ढोंगी पण आहे. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे उभा बाजूची पण शिवसेना आहे, लक्षात घ्या. पण आहे मराठीबद्दल आणि त्याच्यामुळे मुंबईतला हे मराठी मला सांगा एकाला प्रियंका चतुर्वेदी चिंधीला खासदार आहेत. चिंधी किती जोडायची. मराठी बोलू शकता तो? ठीक आहे, आमच्या ठीक आहे. ताई काम शहाणे चाललेलं आहे. मराठी केशवजी, बोलतायत. केशवजी. मला तुम्ही तर चर्चेत चॅनल बोलवा आणि मराठीत नाही केशवजी, ऐकायला मला मला सांगा. त्यांना- त्यामुळे यांचं मी विचारतो, ढोंगी मराठी मी प्रेम विचारतो. आहे. मराठी ताई, मला भाषेबद्दल सांगा. काही बोलण्याचा अधिकार नाही. मला सांगा. आणि भैया जोशींच्या विधानाला बोलायचा अधिकार नाही. काही दिवसापूर्वी तुमच्या पक्षाचे बॅनर लागले गुजराती भाषेतून, केमछो म्हणून, आठवत असेल तुम्हाला, वरळीत लागले होते. मतांची ही गरज सगळ्यांना आहे आणि म्हणून कुठंतरी सगळ्यांनाच गुजराती मतं हवी आहेत. मग चला गुजरातींचं लागून चालन करायचं, असं काही आहे का? एक मिनिट मला वेळ द्या हा आता. प्लीज. मुळामध्ये प्रत्येक प्रांतावरती जी भाषा बनली ती पहिली म्हणजे आपली मराठी. या महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. आपण प्रत्येक जाती धर्माच्या लोकांच्या याला आपण विचारतो. म्हणजे मला वाटतं मिच्छमी दुकडम आपण जे म्हणतो ते गुजरातीच आहे ना. तेव्हा आपण म्हणतो ना काया वाचा म्हणा ते मिच्छमी दुकडम, याच्याही बॅनर लागले. पण केम छो ह्या एका वाक्यावर ना आम्ही आमचं मराठी पण सोडलं, हे होऊ शकत नाही ना. आणि जर आम्ही केम छो विचारलंय तर मग आम्ही हिंदुत्व कसं काय सोडलं? म्हणजे दोन्ही बाजूने ढोल तुम्हीच वाजवणार का? जर केम छो आहे असं मी म्हणते तर त्या केमछो मध्ये हिंदू आहे. मग एकीकडे तुम्ही म्हणता आम्ही हिंदुत्व सोडलं, एक मिनिट आम्ही विलास, मी केमछो बोलतोय विचारलं तर द्या, म्हणतात. एक मिनिट, त्यामुळे माझा मला वेळ असं संपला, उत्तर वाटतं, द्या आता. मी थांबवतोय चर्चा. हा. एका मी मराठी बोलतोय त्याच्यावरती. अभिजात दर्जा मागत असताना तो आपल्याला या केंद्र सरकारने आता दिलं, मग आपण तो मागितलाच का याचंही उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे, मी उत्तर घेतो. आणि वेळ आणि संपला. दुसरं आपण मराठी भाषा शिकलेच पाहिजे, नाही, नाही, वाचता आली पाहिजे. हे आपण याच्याने बोलतोय. तुमचा मुद्दा नाही होत. हा प्लीज, शेवटची कमेंट. केशवजी, माझा वेळ संपलाय. नाही शेवटची कॉमेंट. अहो मला खरं म्हणजे आपण काय बोलतोय, केमछो असं म्हणतो म्हणजे आदित्य ठाकरेंनी केमछो म्हणलेलं चालतं, पण आदित्य माझं गुजरातीबद्दल भैया जोशींनी काही बोलायला चालत नाही. हा ढोंगी पण आहे. आदित्य ठाकरे अजिबात निषेध नाही. करणार का ताई आमच्या तुमचं केमछो शेवटचं जे आणि वाक्य ज्यावेळी आहे ते चिता गावचे आदरणीय आमच्यासमोर हिंदी आहे. भाषण करतात ते तुला त्यावेळी तुम्ही अगदी हिंदुत्व बोलता. एक लक्षात घ्या, ढोंगीपणा ऋषितुल्य हा आहे असतील. की पण केमछो त्यांनी म्हणलं म्हणजे आम्ही हिंदुत्व शेवटची जी सोडलं नाही. वाक्य अहो तुम्ही वापरलंय, मराठी भाषेचा तुम्हाला तुम्ही शिकण्याची अभिमान गरज बाळगता नाही, सांगता मराठी आणि तुम्हाला केमछो बोलण्याची म्हणता गरज- त्यावेळी ही चालतं, चुकीची त्यावेळी गोष्ट चालतं. आहे. मराठी ठीक आहे, भाषेचा ठीक आहे. अपमान होत ठीक आहे, नाही. माझा वेळ केमछो संपलाय. म्हणतात, पण त्यावेळी एक मराठी मला भाषेचा जाता अपमान होत जाता नाही. हे लक्षात घ्या. त्यामुळे युवराज ढोंगीपणा मोहिते उभा ठाकचा बोलताना आणि असं म्हणाले, काँग्रेसचा भाजपचे 2 प्रवक्ते बसलेले आहेत. खरं तर हा टोमणा तुम्हाला होता, गुणवत्ता सदावर्तेची, ज्या पद्धतीने तुम्ही भाजपची बाजू मांडली. तुम्ही ऍक्सेप्ट केले ते की काय? भाजपने पण ऍक्सेप्ट केलं ना की मराठी आलं मला पाहिजे, एकच मराठी सांगायचं शिकलं आहे. पाहिजे. हे राजकारण मुख्यमंत्र्यांनी गेलं कबूल केलं. चुलीत, पण भाऊजी जोशी यांनी जे सांगितलेलं आहे ऋषितुल्य
ती गोष्ट संविधानिक आहे. भाषाची सक्ती कोणी करू शकत नाही. हमारा गुजराती भाई चाहे तो गुजराती ठीक है। में बोले, हमारा हिंदी भाई चाहे तो ठीक है। हिंदी में बोले, उत्तर भारत ठीक चाहे है। वाला ठीक है। प्रेक्षक- कोई भी हमको रोक नहीं ठीक सकता, आहे, प्रेक्षकांना काय कोई वाटतंय? हमें रुका नहीं सकता. ठीक आहे, प्रेक्षकांना काय वाटतंय आपण जाणून वंदे घेऊया. मातरम. प्रेक्षकांना काय वाटतंय बघूया. प्रेक्षकांचं मत सुद्धा आम्ही जाणून घेतलं. प्रेक्षकांचं मत आहे की घाटकोपरची भाषा गुजराती म्हणणं मराठीचा अपमान आहे का? बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 90% प्रेक्षकांना तो अपमान वाटतोय. पण हे सगळं करत असताना मतांच्या बेगमी, मतांची जोडणी, कुणाला खुश करण्याच्या नादामध्ये मराठीचा अपमान होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यायला हवी. एवढं मात्र मराठी माणूस म्हणून प्रत्येकाची अपेक्षा असणार यात नवल नाही. 90% लोकांचं तेच म्हणणं आहे. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देमध्ये आज चर्चेत इथं थांबतोय. धन्यवाद.